नमस्कार. आज आमच्या हॉस्पिटलमधून भोकळेताई जे अमरावतीवरून या ठिकाणी आल्या होत्या ट्रीटमेंटसाठी आणि त्यांना गुडघेदुखीचा भयंकर त्रास होता. चालताना उठताना बसताना खूप भयंकर वेदना व्हायच्या, चालता येत नव्हतं. अक्षरशः जगणं असंही झालं होतं त्यांना की मांडी पण मारता येत नव्हती. परंतु आपली पूर्ण 7 दिवसाची पूर्ण थेरपी त्यांनी घेतली. कसं वाटलं त्यांना विचार. कुठून आला तुम्ही? अमरावती. काय त्रास झाला आणि काय सुरू झाला स्टार्टिंगला? एक का दोन्ही गुडघे सुरू झाले होते? एकच गुडघा. ओके, एकच डावा गुडघा दुखायला लागला. बरं, मग चालताना त्रास होत होता. तेव्हापासून बसताही येत नव्हतं. बरं बरं. मग तुम्ही तिथे कुठं दाखवलं? डॉक्टर पारवानीकडे. त्यांनी काय सांगितलं होतं? मग त्यांनी औषधी दिली, एक्सरे घेऊन औषधी दिली. ओके. पण दोनदा घेतली औषधी, फरक नाही पडला. गादी झिजली सांगत होते? नाही, ते काहीच नाही सांगितलं. लगेच म्हणे ऑपरेशन करावं. मी नाही करत ऑपरेशन. मग म्हणे फिजिओथेरपी करा. मग मी ती पण केली 20 दिवस. बरं. आणि नंतर मग आता आपल्या हॉस्पिटलचं नाव माहिती झालं, तुमच्या सांगितलं. हा, तुमच्या ताईने सांगितलं, ज्याच्या क्लिअर राहतात त्या घेऊन आल्या. कशी वाटली थेरपी मग आमची? छान वाटली. बरं. आता चालता वगैरे यायला लागलं? हा, उलट्या चालल्या? चालते. तर आयुर्वेदिक आपण म्हणतो उशीर आराम पडतो, पण बघा फिजिओथेरपी करून किंवा ॲलोपॅथी घेऊन सुद्धा त्या ठिकाणी एवढा आराम नव्हता जो की आपल्या 7 दिवसाच्या आपण या ठिकाणी त्यांचं जानुधारा, जानुबस्ती सोबतच न्यूरोथेरपी सोबत आणखी पंचकर्माचे काही कर्म आपण त्या ठिकाणी केले, अग्निकर्म वगैरे केलं, युद्धकर्म वगैरे केलं. अशा ट्रीटमेंटमुळे खूप चांगला आराम त्या ठिकाणी पडला. असे कोणी रुग्ण असतील जे ऑस्टिओआर्थरायटिस किंवा ज्याला रीन रिप्लेसमेंट सांगितली असेल किंवा कमरेत गॅप पडला असेल, मानेत गॅप पडला असेल किंवा कोणत्याही वातासंबंधी आजार असेल किंवा खास म्हणजे आपल्याकडे एव्हीएनवर आपण उपचार करतो, पॅरालिसिसवर उपचार करतो. त्या सगळ्या आजारांवर आपल्या गंगा हॉस्पिटलमध्ये आधी अतिशय प्रभावीपणे आपण उपचार करतो. तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि आयुर्वेदाचा प्रचार प्रसार कार्यामध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. जय आयुर्वेद.